नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम चमचमीत एकदम टेस्टी अशी रेसिपी म्हणजे व्हेज कोरम्याची रेसिपी। आता तुम्ही चिकन कोरमा, मटन कोरमा, एग कोरमा असे बऱ्याच प्रकारचे कोरमे खाल्लेला असाल, पण व्हेजची पण कोरमा एकदम भारी लागते, एकदम टेस्टी लागते आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ना काही सिक्रेट मसाले कोरम्यासाठी जे लागतात ना ते यामध्ये शेअर केलेले आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचा पण कोरम्याची रेसिपी एकदम टेस्टी एकदम भन्नाट अशी बनेल। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो सगळ्यात आधी कोरम्यासाठी लागणारा जो पेस्ट असतो ना, मसाला पेस्ट, तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथं 2 वाटी तळलेला कांदा घेतो एका मिक्सरच्या जारमध्ये। हे बघा, 1 वाटी आधी टाकलेले, आता दुसरी वाटी टाकून घेतो यामध्ये। त्याचबरोबर यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे। दह्यामुळे कोरम्याला ना एकदम मस्त असा टेस्ट येतो, त्यामुळे यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचा। आणि त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये 5 काजू टाकून घेतो। कोरम्याची जी ग्रेव्ही असते ना ती काजूमुळे एकदम छान क्रीमी बनते, त्यामुळे यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता याचा एकदम बारीक असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो सगळ्यात आधी मी गॅस चालू करून घेतो आणि कढई चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का कढई चांगल्या प्रकारे तापली ना, आता यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। तेलाचं जे प्रमाण आहे ना तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार। तर मित्रांनो आता तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालं ना, कडकडीत असं, आता यामध्ये टाकून घ्यायचं 1 चमचा जिरा। जिऱ्याला चांगला तडतडू द्यायचा आहे। एकदा का जिरा चांगल्या प्रकारे तेलामध्ये तडतडला ना, आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता आलं लसणाची पेस्ट आणि जिरा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। हे बघा, अर्धा मिनिट झालेलं आहे। आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे। आता यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, यामध्ये ना खडे मसाले आहेत, दालचिनी आहे, वेलची आहे, मसाला इलायची आहे, काळी मिरी, लवंग, असे सगळ्या प्रकारचे हे खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि आता हे सगळे खडे मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे, म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो तेलामध्ये चांगल्या प्रकारे उतरला पाहिजे, त्यामुळे अर्ध्या मिनिटासाठी किंवा 1 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मित्रांनो आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक कापलेला कांदा, लांब लांब कापून घेतलेला आहे, हा यामध्ये टाकून घ्यायचा। आणि कांद्याला पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, चांगला मऊ पडला पाहिजे आणि थोडासा सोनेरी कलर आला पाहिजे कांद्याला, तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। मित्रांनो कोरम्याच्या रेसिपीमध्ये ना कांदा जो असतो ना त्याला एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचा असतो, म्हणजे चांगला परतून घ्यायचा असतो। त्याला चांगला सोनेरी असा कलर आला पाहिजे तोपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा असतो। थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण चांगल्या प्रकारे कांद्याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर हे बघा मित्रांनो, कांदा चांगल्या प्रकारे इथं परतून घेतलेला आहे, चांगला सोनेरी असा कलर आलेला आहे कांद्याला। तर अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायचं आहे। मगाशी जो आपण फ्राईड अनियनचा पेस्ट तयार करून घेतला ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा मित्रांनो, मगाशी जो पेस्ट आपण तयार करून घेतला होता ना तो यामध्ये टाकून घेतो। तर मित्रांनो हा जो मसाला आहे ना तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आपल्याला। या मसाल्यामधून परत तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत मसाल्याला परतून घ्यायचं आहे। आधी सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या तेलामध्ये आणि त्यानंतरनं मंद आचेवरती ठेवायचा आहे गॅस आणि चांगल्या प्रकारे याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण काजू टाकल्यामुळे ना कढईला खालून लागण्याची शक्यता असते, म्हणजे थोडंसं करपण्याची शक्यता असते, त्यामुळे चमच्याने तुम्हाला सतत असं हलवत राहावं लागेल की जेणेकरून मसाला खालून कुठेही लागला नाही पाहिजे आणि करपल्याचा वास वगैरे आला नाही पाहिजे ग्रेव्हीला। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे मसाला। आता यामध्ये ना परत तेल सुटलेलं आहे, इथं तुम्ही बघू शकता तेल भरपूर सारं सुटलेलं आहे। जेव्हा आपण यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून देऊ ना नंतरनं चांगल्या प्रकारे हे मॅचअप होऊन जाईल, म्हणजे तेल वगैरे जास्त राहणार नाही। तसं बघायला गेलं तर कोरम्यामध्ये चांगलं तेल असतं, म्हणजे भरपूर तेल असतं, त्यामुळे टेस्ट पण त्याला चांगला येतो। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तेल थोडंसं कमी पण करू शकता। आता मित्रांनो यामध्ये मी टाकून घेतोय लाल मिरचीची पावडर 1 ते 2 चमचा। तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार ना हे थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता। 2 चमचे मी टाकून घेतोय। त्याचबरोबर यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतोय आणि आता यामध्ये थोडासा गरम मसाला म्हणजे 1 चमचा किंवा थोडंसं जास्तीचं टाकून घेऊ शकता। आता मित्रांनो यामध्ये थोडासा दालचिनी पावडर टाकून घ्यायचं आहे। दालचिनी पावडरमुळे टेस्ट एकदम भारी येतो
आणि मित्रांनो यामध्ये थोडासा जायफळचं पावडर टाकून घेतोय, त्याच्यामुळे पण टेस्ट एकदम भारी येतो आणि वास पण एकदम भारी येतो। त्यामुळे थोडंसं यामध्ये दालचिनी पावडर आणि त्याचबरोबर जायफळाचं पावडर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ओके, आता हे सगळे मसाले टाकून यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपला जो मसाला आहे ना, कोरम्याचा मसाला, तो रेडी झालेला आहे। दिसायला एकदम छान चमचमीत आणि क्रीमी दिसते। आता मित्रांनो यामध्ये मी मिक्स भाजी टाकून घेतोय। हे आहेत फ्रोझन भाज्या मी ऑर्डर केल्या होत्या हायपर प्युअर मधून। तुम्ही फ्रेश भाज्या पण यामध्ये वापरू शकता। गाजर आहे, बीन्स आहे, वाटाणा आहे, बाकीच्या कुठल्या भाज्या तुम्हाला जर आवडत असतील ना, ते पण यामध्ये टाकून घेऊ शकता। आता यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा जो फ्लेवर आणि टेस्ट जो असतो ना, तर भाज्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे, चांगलं एकजीव झालं पाहिजे। त्यामुळे आधी सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ॲड करून चांगलं याला शिजवून घेऊया। आता मित्रांनो मी यामध्ये पाणी टाकून घेतो, म्हणजे गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। म्हणजे ग्रेव्ही जी आहे ना, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ग्रेव्हीची, त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। मी अंदाजे 1.5 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतो। 1 ग्लास आता टाकलेले आहे, जर गरज पडली तर अजून एक अर्धा ग्लास यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। ग्रेव्ही तर एकदम मस्त झालेली आहे, इथं तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं झालेलं आहे आणि क्रीमी, मस्त झालेले, क्रीमी म्हणजे क्रीमी झालेले। हे बघा, अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतो, म्हणजे टोटल 1.5 ग्लास यामध्ये टाकून घेतलेले। हा हा हा, वास एकदम भारी येतोय। तळलेल्या कांद्याचा जो पेस्ट वगैरे यामध्ये टाकला जातो ना, त्यामुळे कोरम्याला एकदम भारी असा टेस्ट येतो। चुकून क्रोमा बोलला गेला, कोरमा बोलतात त्याला। तर झालेलं आता चांगल्या प्रकारे मिक्स करून आपण याला अजून एक 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। गॅस जो आहे ना, मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि मस्तपैकी याला शिजवून घ्यायचं आहे। वरून थोडंसं झाकण पण लावून घेतो आणि एक 5 मिनिट याला शिजवून घेतो। आतमधल्या ज्या भाज्या वगैरे आहेत ना, चांगल्या प्रकारे शिजले असतील आता, तो एकदम भारी शिजलेले आहे आणि मगाशीपेक्षा थोडासा आता घट्ट झालेलं आहे आणि एकदम छान क्रीमी झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकायचं बाकी आहे, ते आपण टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता मित्रांनो यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता मित्रांनो यामध्ये आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे थोडासा कोथिंबीर पाहिजेच, मी थोडंसं यामध्ये कोथिंबीर टाकून घेतो। तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर टाकून घ्या, तसं कोरम्यामध्ये कोथिंबीर जात नाही, तरी पण मी टाकून घेतो। हे बघा, मस्तपैकी हिरवागार असं कोथिंबीर वरून टाकलं ना, हा हा, भारी झालेले, एकदम कडक आणि खतरनाक झालेले। तुम्ही पण एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। मी आता घेतो खायला, तोपर्यंत तुम्ही पण प्लॅन करा आणि मस्तपैकी तुमच्या घरी तयार करा, नाहीतर माझ्या घरी आला तरी चालेल, मी तुम्हाला खायला घालेल। मग काय मित्रांनो, कसा झालाय कोरमा? एकदम मस्त झाले की नाही? काही लोक म्हणतात की व्हेज कोरमा चांगला नाही लागत, टेस्टी नाही बनत, पण मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जर कोरमा केलात ना आणि जे सिक्रेट मसाले मी यामध्ये टाकलेत ना, ते जर टाकलेत तर तुमचा पण कोरमा एकदम टेस्टी, एकदम भन्नाट अशी आणि एकदम चमचमीत अशी बनेल। चला तर मग मित्रांनो, तुम्ही पण एकदा नक्की प्लॅन करा अशा पद्धतीने कोरमा बनवायचा, व्हेज कोरमा, आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत आणि चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार आणि त्याचबरोबर मित्रांनो, रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका।